नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ऑनलाईन औषध विक्री विरोधात रायगडसह देशभरात केमिस्ट बंद। श्रीवर्धन, म्हसळा, बोर्ली पंचतन मेडिकल स्टोअर्स पूर्णपणे बंद, रुग्णांचे हाल। नमस्कार, आपण पाहत आहात आज देशभरात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावामुळे बनावट औषधांचा धोका निर्माण झाला असून देशाला बनावट औषधांपासून वाचवा या मुख्य मागणीसाठी आज ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। या आंदोलनाचे तीव्र पडसाद रायगडच्या श्रीवर्धन, म्हसळा आणि बोर्ली पंचतन या भागात उमटले असून येथील सर्व मेडिकल दुकाने आज कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। हा बंद कोणत्याही वैयक्तिक नफ्यासाठी नसून थेट रुग्णांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी निगडीत आहे अशी भूमिका स्थानिक औषध विक्रेत्यांनी घेतली आहे। ऑनलाईन औषध खरेदीमुळे रुग्णांना योग्य ती औषधे मिळतीलच याची शाश्वती नसते। अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय किंवा बनावट चिठ्ठ्यांच्या आधारे ऑनलाईन औषधे मागवली जातात। डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध सामान्यतः रुग्ण मेडिकलमधून घेतात आणि तिथल्या फार्मासिस्टकडून किंवा डॉक्टरांकडून खात्री करून घेतात। मात्र ऑनलाईन औषध विक्रीत औषध खरे आहे की खोटे आणि ते योग्य त्या आजारावर आहे का असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। केवळ स्वस्त मिळत असल्यामुळे सामान्य नागरिक या ऑनलाईन बाजाराकडे खेचला जात असला तरी हा प्रकार जीवावर बेतणारा ठरू शकतो असा इशारा केमिस्ट असोसिएशनने दिला आहे। दरम्यान या अचानक पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सर्वसामान्य रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले आहेत। वेळेवर आणि ताबडतोब औषधे न मिळाल्यामुळे रुग्णांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले। अनेक ठिकाणी मेडिकलच्या दारातून रुग्णांना हताश होऊन परत फिरावे लागत असल्याचे चित्र श्रीवर्धनसह संपूर्ण परिसरात पाहायला मिळाले। या साऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। केमिस्ट असोसिएशन आणि त्रस्त नागरिकांची शासनाकडे आता एकच मागणी आहे की सरकारने या गंभीर प्रश्नात त्वरित लक्ष घालून हा तिढा सोडवावा। ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ बंदी आणून रुग्णांना अधिकृत मेडिकल स्टोअर्समधूनच सुरक्षित औषधे मिळतील असा ठोस निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कॅमेरामन संदेश पेडणेकरसह प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड।